नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वीचं 6वं प्रकरण गणिताचं आपण सुरू केलेले सांख्यिकी प्रकरणात सराव संच 6.1 आपला पूर्ण झालेला होता आणि 6.2 ला सुरुवात केली। त्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपला पूर्ण झालेला आहे। त्यामध्ये पहिले सुरुवातीचे 2 प्रश्न झालेले होते। तिसऱ्या प्रश्नापासून आता आपण पुढे सुरुवात करणार आहोत। तर याच्यामध्ये आपल्याला नेमकं काय करायचंय बघा, मध्यक काढत होतो आपण। कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे 2 उदाहरणं घेतले तिथं सुद्धा मध्यक काढलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण 2 उदाहरणं घेणार, इथे सुद्धा मध्यकच काढायचं आपल्याला। तर काय बघा, काल एक उदाहरण, पुढचं तिसरं उदाहरण तुम्ही वाचू शकता। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणं आढळलेली आहेत। दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं। आता हेच उदाहरण तुम्ही पुस्तकामध्ये बघा, पुस्तकामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं हे उदाहरण आहे। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षणे आढळली, दिलेल्या नोंदींचे मध्यक काढा। आणि तुम्हाला असा आडवा टेबल दिलेला आहे पुस्तकात, तुम्ही मात्र आडवा टेबल काढायचा आहे, लक्षात घ्या आडवा टेबल आहे। मी डायरेक्ट उत्तरामध्ये उभा टेबल काढलेला आहे। महामार्गावरती पोलीस चौकी बाळांनो, आणि त्या पोलीस चौकीवरती येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नोंद घेतलेली आहे। ती नोंद कशी आहे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। वाहनांची गती, वाहनाचा जो वेग आहे, तो वेग त्या ठिकाणी नोंद करण्यात आला। 60 ते 64 किलोमीटर प्रति घंटा, म्हणजे ताशी 60 ते 64 किलोमीटर असा वेग असलेले 10 वाहनं सापडलेत त्यांना। त्याच्यानंतर 65 ते 69 प्रति घंटा, म्हणजे ताशी 65 ते 69 ला 34 वाहन आहेत। 70 ते 74 ला 55 वाहन आहेत। 75 ते 79 85 वाहन आहेत। 80 ते 84 10 वाहन आहेत। 85 ते 89 6 वाहन आहेत। अशा पद्धतीची माहिती तुम्हाला आडव्या टेबलमध्ये दिली। तीच माहिती आपण या ठिकाणी उभ्या टेबलमध्ये मांडणार आहोत बाळांनो। जी वाहनांची गती दिलेली होती त्याला आपण आपल्या भाषेत त्याला आपण वर्ग म्हणतो। आपण हा वर्गाचा कॉलम आपण या ठिकाणी केलेला आहे। प्रश्न काय झाला बघा या ठिकाणी, आता थोडासा विचार करा। या ठिकाणी जी वाहनांची गती दिली ती 60 ते 64, त्याच्यानंतर खाली 65 ते 69 आणि त्याच्या पुढे 70 ते 74। आतापर्यंतची जी उदाहरणं बघितली ना, तर 60 ते 64 असेल तर या ठिकाणी 64 पाहिजे होता, नाही का। इथे जर 64 असेल वरची मर्यादा, ह्या वर्गाची खालची मर्यादा ही वरची मर्यादा, जर वरची मर्यादा जर 64 असेल तर खालची मर्यादा सुद्धा 64च यायला पाहिजे होती। किंवा मग इथे 69 येते, इथे सुद्धा 69च यायला पाहिजे। जिथे जिथे थांबतो तिथूनच सुरुवात व्हायला पाहिजे पुढच्या वर्गासाठी, असं आपल्याला दिसत नाही। मग हे आहेत, हे वर्ग आपल्याला सलग करायचे, हे सलग नसलेले वर्ग आहेत, याला काय म्हणतात, सलग नसलेले वर्ग। मग ह्या वर्गांना आपण सलग करण्यासाठी इकडचा पुढचा कॉलम या ठिकाणी वाढवला आणि अक्षरात बदल केला। हे काळं जे होतं हे उदाहरण हे दिलेलं आहे आणि हिरव्या पेनानं निळ्या पेनानं जे केलेलं आहे, निळ्या पेनानं, हे मात्र नंतर आपण केलेला बदल आहे। तो बदल सलग केलेला वर्ग बघा। आता हा सलग केलेला वर्ग कसा काढला मी तुम्हाला सांगतो। या दोन्हीतला फरक बघा, 64 आणि 65 मध्ये तिरपा फरक बघायचा 1, 69 ते 70चा ह्या दोन्हीमधला फरक 1, ह्या दोन्हीमधला फरक 1, ह्या दोन्हीमधला फरक 1 बघा तुम्ही। 84 ते 85 मध्ये सुद्धा फरक 1चा आहे। ओके, हा जो फरक आहे म्हणजे आधीच्या वर्गाची वरची मर्यादा आणि पुढच्या वर्गाची खालची मर्यादा यांची जी वजाबाकी येते, यांचा जो फरक असतो तो फरक घ्यायचा। तो फरक आहे तुमचा 1, त्या फरकाचे निम्मे करायचे, म्हणजे 2ने भागायचं त्याला फरकला। 1 छेदस्थानी 2, 1 छेदस्थानी 2 जर असेल तर त्याला जर निम्मे केलं 1 छेदस्थानी 2 ला, तर तो होतो तुमचा 0.5। काय होतो तो 0.5। एकाला जर 2 म्हणजे अर्धा म्हणजे काय 0.5। ओके, हा जो 0.5 आहे ना बाळांनो, काय करायचा, याच्यातनं कमी करायचा, पहिल्या खालच्या मर्यादेतून कमी करायचा आणि वरच्या मर्यादेत वाढवायचा। म्हणजे समजा मला एक सांगा, 60 आहे, 60तून 0.5 जर वजा केले तर 59.5 येतील, राईट। डॅश याच्यात इकडे कमी केले तर पुढच्यात मिळवायचे, म्हणजे 64.5 झाले। ओके, आता इथं बघा 65 आहे, 65 मधून 0.5 जर वजा केले तर 64.5 येतात आणि याच्यात जर 0.5 वाढवले तर एकूण 69.5 होतील।
पुढे तेच याच्यातनं जर 0.5 कमी केले तर 69.5 आणि याच्यात जर 0.5 वाढले 74.5. आता हे जर तुम्हाला थोडंसं कॉम्प्लिकेटेड किचकट वाटत असेल तर पहिल्यावरून तुमच्या लक्षात येईल. याच्यातून कमी केले 0.5 तर 59.5 वजा 64.5 हीच संख्या इथं घ्यायची. राईट, कम्प्लीट इथंच येते ती. आणि याच्यात 0.5 वाढवायची, ती संख्या इथं आणायची, याच्यात 0.5 वाढवायची, हीच संख्या इथं आणायची, याच्यात 0.5 वाढवायची. याच्यात कमी कमी केल्यामुळे हीच येते इथे, इथं 0.5 वाढतात. अशा पद्धतीने ही एकूण तुमची येईल 84.5 वजा 79.5. कशी केली लक्षात आली? याच्यातला फरक एकाचा होता, तो एकाचा जो फरक होता त्याचे निम्मे केले 0.5. ते 0.5 आहे खालच्या मर्यादेत कमी करायचे आणि वरच्या मर्यादेत वाढवायचे, कमी करायचे वाढवायचे, कमी करायचे वाढवायचे. आता हा जो फरक दिसतो तुम्हाला सारख्या दिसतात बघा या संख्या. राईट, 79.5 इथे 79.5, 84.5 इथे 84. आता हे जे वर्ग झाले याला म्हणतात सलग वर्ग करणे. बस एवढाच भाग वेगळा होता. कालच्या उदाहरणांमध्ये आजच्या उदाहरणामध्ये फरक फक्त सलग वर्गाचा आहे, बाकी काहीच नाही. जसच्या तसं जायचं आपल्याला पुढं. जे 2 उदाहरणं पाहिलेत त्या पद्धतीने. ही वारंवारता म्हणजे वाहनांची संख्या. वाहनांची संख्या तुम्हाला आडव्या टेबलमध्ये त्या ठिकाणी दिलेलीच आहे, ती जशीच तशी लिहिली. 10, 34, 55, 85, 10 आणि 6. याच्यात काहीच बदल नाही. उदाहरणातलं उचललं आणि इथं लिहून काढलेलं आहे. आपल्याला हा टेबल नंतर आपल्या मनाने घ्यायचा असतो. संचित वारंवारता ती पेक्षा कमी कशी काढायची मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. पुन्हा अगदी काळजीपूर्वक तुम्ही या ठिकाणी बघू शकता. हा 10 जसाच तसा घ्यायचा बाळांनो. 10 मध्ये 34 मिळवा 44 झाले, 44 मध्ये 55 मिळवा 99 झाले, 99 मध्ये 85 मिळवा 184 झाले, 184 मध्ये 10 मिळवा 194 झाले आणि 194 मध्ये हे 6 मिळवा 200 झाले. करेक्ट. याला म्हणतात संचित वारंवारता. कशी काढली? ही इकडे घेतली, याच्यात ही मिळवली, हे याच्यात ही मिळवली, हे याच्यात ही मिळवली, हे अशा पद्धतीने आपण काढत जातो. ही संचित वारंवारता. ही जी आहे ना 200 आली आणि याची संपूर्ण बेरीज केली वाहनांची. ही वारंवारतेचा कॉलम आहे, त्याला एफआय सुद्धा म्हणतो आपण. वारंवारतेच्या कॉलमला काय म्हणतो? एफआय. ही संपूर्ण बेरीज केली, ती बेरीज 200 आलेली. इथे जे 200 असतात तेच इथे यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. आलेली बेरीज ही शेवटी लास्ट मध्ये आलेली फिगर आणि ही संपूर्ण बेरीज ही सेमच असते, सारखीच असते. आणि त्यालाच काय म्हणतात? समेशन एफआय. बेरजेचं चिन्ह आहे समेशन एफआय. एफआय ची बेरीज ती 200 आली आणि समेशन एफआय 200 आले ना, यालाच कॅपिटल एन म्हणतात. मध्यक काढताना आपण त्याला काय म्हणतो? कॅपिटल एन म्हणतो. आणि मग मी लगेच या ठिकाणी लिहिलं बघा, समेशन एन बरोबर समेशन एफआय असतो. म्हणजेच एन हा एन बरोबर समेशन एफआय म्हणजे तुमचा किती? 200. मग मी ह्या ठिकाणी 200 लिहिलं बाळांनो. राईट. पण काय लागतं माहितीये का? एनची किंमत 200 आली, मग एनच्या निम्मे करायचे. एन छेदस्थानी 2 म्हणजे एनला 2 न भाग दिला तर इथं सुद्धा 2 भाग द्यावा लागेल तुम्हाला. एनच्या निम्मे केले म्हणजे 200च्या निम्मे सुद्धा त्या ठिकाणी 100 होतील तुमचे. लक्षात आलं? ओके. ही लागती किंमत तुम्हाला सूत्रात लागणार आहे म्हणून ते आपल्याला निम्मे करायचे. आता मग काय करणार? ही एन छेदस्थानी 2 करून जे 100 आले ना ते 100 आपण शोधणार आहेत. 100 एवढी किंवा 100पेक्षा मोठी. मी काय बोलतो? 100 जी किंमत आली हिच्या एवढी असेल तर चांगलंच आहे, जर नसेल तर तिच्यापेक्षा मोठी. लहान मात्र नाही, तिच्यापेक्षा मोठी. आता हे 99 हे 100पेक्षा लहान आहे. आपल्याला काय पाहिजे? त्याच्या एवढी असली तर चालेल, पण त्याच्यापेक्षा मोठी घेतली तर उत्तमच. मग आता हे किती आले? 184. ही 99 नाही चालणार, मग कोणती घ्यावी लागेल तुम्हाला? 184. मग 184 ला घेतल्यानंतर याला असा आपण राऊंड मारत होतो, कालच्या उदाहरणात बघितलं. आता याचा विषय सोडून द्या, आपण एवढ्याचाच विचार करणार आहोत. मग आता हा जो वर्ग आला ना बाळांनो, हा सलग केलेला वर्ग, ह्या वर्गाला मध्यक वर्ग असं म्हणतात. मध्यक म्हणण्याचं कारण काय? आपण मध्यक शोधतोय ना, ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो त्याला मध्यक असं म्हणतात. मग ज्या मध्यकाला आपल्याला शोधायचं त्याचा वर्ग सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. मग हा जो वर्ग आहे, वर्ग कोणता? 74.5-79.5 हा जो वर्ग आला याला मध्यक वर्ग असं म्हणतात. आणि ह्या ठिकाणी लिहिलं बघा, मध्यक वर्ग बरोबर 74.5-79.5 ही किंमत लिहिली मी. ओके. मग आता याच्यात ही जी असती ही खालची मर्यादा आणि ही वरची मर्यादा, किंवा खालची सीमा आणि वर्ग सीमा किंवा वरची वर्ग सीमा. 2 शब्द आहे. मर्यादा म्हणा तुम्ही, सीमा म्हणा, खालची सीमा आणि वरची सीमा, किंवा खालची मर्यादा किंवा वरची मर्यादा, असे 2 शब्द वापरले तरी चालतील. मग 74.5 आणि 79.5 ही
लहान जी असते तिला खालची म्हणायचं. 79.5 ही वरची मर्यादा. आपल्याला यल म्हणजे कोणती लहान असते ती, म्हणजे कॅपिटल यल बरोबर 74.5 ही खालची मर्यादा आली. ओके, ही झाल्यानंतर आता काय करायचं, तुम्हाला एफ लागतो. हा जो 85 आहे ना, या 85 ला आपण एफ म्हणतो. त्याच वर्गामधले वारंवारतेच्या कॉलम मध्ये घेतला हा 85 असतो तो एफ. मग एफ बरोबर मी काय लिहिले या ठिकाणी 85. ओके, आता सीएफ काढायचा म्हणजे ह्या वर्गाच्या आधीचा वर्ग हा आणि त्याची संचित वारंवारता 99 आहे. लक्षात घ्या, सीएफ म्हणजे काय, मध्यक वर्गाच्या आधीचा वर्ग आणि त्याची संचित वारंवारता ही नाही बरं का, 55 नाही, इकडे यायचं 99. म्हणजे हा तुमचा काय झाला सीएफ बरोबर 99. वरती इथं लिहून पण ठेवू पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. याला सीएफ म्हटलेलं आहे. सीएफ ची किंमत 99 घेतली, एफ ची किंमत 85 घेतली आणि हा तुमचा यल घेतला. यल 74.5, एफ 85, सीएफ 99. ओके, आता राहिलं फक्त एच म्हणजे वर्गांतर. दोन वर्गांमधलं असलेलं अंतर अगदी सोपं आहे. तुम्ही बघा 79.5 मधून 64.5 जर याचा जर वर्गांतर बघितलं तर कंप्लीट 4चा फरक आहे. कितीचा फरक दिसतोय तुम्हाला, 4चा फरक दिसतोय. तुम्ही बघू शकता यामध्ये 4चा फरक, इथे 4चा फरक, इथे 4चा फरक, प्रत्येकात 4चा फरक आहे. आणि म्हणून मी एच ही किंमत किती घेतली या ठिकाणी, 4. दोन वर्गांमध्ये असलेलं अंतर म्हणजे वर्गांतर आणि ते एच न दाखवत असतो आणि ते आपण या ठिकाणी 4 लिहिलं. चला आता मध्यक सूत्र आपण या ठिकाणी लिहितोय. मध्यकचं सूत्र तुमचं पाठ झालेलं आहे कारण 2 उदाहरणं आपण त्याची बघितली. यल अधिक कंसात एन छेदस्थानी 2 वजा सीएफ भागिले एफ कंस कंप्लीट त्याला गुणिले एच. यल ची किंमत बघा आता, यल ची किंमत ही 74.5, हे अधिकचं चिन्ह. एन छेदस्थानी 2 कुठे आहे तुमचा, एन छेदस्थानी 2 100 बघा, हे उचललेत मी ह्या ठिकाणी लिहिलेत. वजा चिन्ह, हे वजा चिन्ह. सीएफ 99 आहे, तो 99 उचलला इथे ठेवला. ज्या ज्या किमती आहेत त्यांना मी असे बॉक्स करून ठेवलेत, लक्षात घ्या, पटकन लक्षात यावेत आपल्या, है की नाही. मग 99 आणि छेदस्थानी एफ बघा बरं 85, तो 85 केला गुणिले, हे बघा हे गुणाकाराचं चिन्ह, एच किती आहे तुमचा 4, तो 4 ह्या ठिकाणी लिहिला. ओके, मग 74.5 जसेच तसे अधिक तुम्ही बघा आता 100 99 काढली म्हणजे 1 उरला, वजाबाकी 100 वजा 99 म्हणजे 1, छेदस्थानी तुमचे 85 आणि गुणिले तुमचे हे 4 जसेच्या तसे. ओके, मग 74.5 अधिक आता 4 आणि 1 ला बोलला, 4 1 4 आणि छेदस्थानी तुमचे 85, काहीच केलं नाही. ह्या 4 आणि 1 ला बोलला, हे 4 आले, छेदस्थानी 85 जसेच्या तसे. ओके बाळांनो, हेच पुन्हा या ठिकाणी लिहिलं, हे मध्यक शब्द इथं लिहिला. 74.5 अधिक आता 4 छेदस्थानी 85 हा भागाकार तुम्ही बाजूला करू शकता. 10वीचे विद्यार्थी तुम्हाला आता साधा भागाकार सांगणं काही गरजेचं नाही वाटत मला, म्हणून मी काय केलं 74.5 अधिक 4ला जर 85 न भागायचं असेल तर 0.05 असा भागाकार येतो. तुम्ही नंतर करू शकतात बाजूला जाऊन. मग बाळांनो आता हे 74.5 याला काय समजायचं तुम्ही, 74.50 समजायचं. याला काय समजायचं 74 आणि हे त्याच्यात हे मिळवायचे 0.05. किती होईल बेरीज बघा, 5 5, हे 5 5, नंतर हे 74.5, 74.55, ही बेरीज किती आली 74.55. आणि 74.55 म्हणजे काय, ते वाहनाचा मध्यक आहे, अर्धवाहन तर नाही जाऊ शकत. मग आपण जवळजवळ अंदाजे त्याची किंमत किती धरायची, 75 वाहन गेलेले असतील त्या मार्गावरून, द्रुतगती मार्गावरून, असा त्याचा अर्थ होतो. हे पुस्तक मी ह्या ठिकाणी बेरीज कशी केली होती, तर मध्ये किती आला 74.55 ला मी 75 लिहिलं आणि अंदाजे ती किंमत आहे, खरी किंमत ही आहे, परंतु 75 पूर्णांकात करावं कारण अर्धवाहन नाही ना, 7.5 वाहनं गेलीत किंवा 74.55 वाहनं गेलीत असं म्हणता येणार नाही आपल्याला. मग 74 नंतर डायरेक्ट 75चाच आकडा येऊ शकतो, म्हणून वाहनांची संख्या ही 75 आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त काळजीपूर्वक बघा, लक्षात येईल तुमच्या. ओके मित्रांनो, शेवटचा प्रश्न आहे, 4था प्रश्न. आणि प्रश्न बघा, विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे. त्यावरून दिव्याच्या उत्पादनाचा मध्यक तुम्हाला काढायला सांगितला. कारखान्यांमध्ये दिवे बनवले जातात, है की नाही. ते दिव्याच्या कारखान्यांची संख्या आणि दिव्यांची संख्या आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आडवा टेबल तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला असेल बघा,
मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. दिव्यांची संख्या हजारात आहे, दिसत असेल स्पष्ट, आणि कारखान्यांची संख्या अशा पद्धतीने दिलेली आहे. हा आडवा टेबल आहे. 30 तर 40, 40 तर 50, 50 तर 60, 60 तर 70, 70 तर 80, 80 तर 90, आणि शेवटी 90 तर 100, आणि खाली कारखान्यांची संख्या दिलेली, कोणत्या कारखान्यात किती दिवे तयार होतात कशा पद्धतीने, आणि त्याचा मध्यक आपल्याला या ठिकाणी काढायला सांगितला. हा टेबल मी डायरेक्ट आता उभा घेतोय. पहिले जे 2 स्तंभ आहेत, हे 2 स्तंभ पुस्तकातले, तिसरा स्तंभ आपल्या मनाने घेतला. पहिल्या स्तंभाला वर्ग म्हणतो, दुसऱ्या स्तंभाला वारंवारता म्हणतो. पहिल्या स्तंभामध्ये दिव्याची संख्या आहे, दुसऱ्या स्तंभात कारखान्यांची संख्या आहे. वर्ग लिहिला, दुसरा वारंवारता, त्याला FI सुद्धा आपण असं म्हणतो. मग 30 तर 40 12, 40 तर 50 35, 50 तर 60 20, 60 तर 70 15, 70 तर 80 8, 80 तर 90 7, 90 तर 100 8. अशा पद्धतीने ही कारखान्यांची संख्या, असे दिवे बनवले जातात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता आपण पुढचा घेणार आहे संचित वारंवारता पेक्षा कमी. अतिशय सोपा, नेहमीचा भाग. 12 जसेच्या तसे. हे 12 आणि 35 47, 47 आणि 20 67, 67 आणि 15 82, 82 आणि 8 90, 90 आणि 7 97, 97 आणि 8 105. किती सिंपल आहे. तिरपी बेरीज. हे पहिलं घेतलं की इकडनं असं बेरीज करत करत जायचं आपण. ओके, आता बेरीज कळाली तुम्हाला. ही बेरीज आली 105, म्हणजे 100% ही FI ची बेरीज, म्हणजे वारंवारतेच्या कॉलमची बेरीज सुद्धा तुमची 105च असेल. त्याला समेशन FI म्हणतो, कारण F न दाखवतो. F ही वारंवारतेचा कॉलम आहे, फ्रिक्वेन्सी असं म्हणतात त्याला, म्हणून तो F घेतला आपण FI. त्याची बेरीज, संपूर्ण बेरीज 105, समेशन FI असं म्हटलं. पण लक्षात घ्या, मध्यक काढताना त्याच संख्येला समेशन FI ला आपण कॅपिटल N म्हणतो, आणि म्हणून मी लिहिताना इथं लिहिलं. म्हणून बघा, कॅपिटल N बरोबर समेशन FI असतो, आणि कॅपिटल N बरोबर FI समेशन FI, म्हणजे ही संपूर्ण बेरीज आलेली ती 105 आहे. ती 105 आपण या ठिकाणी ठेवली. N बरोबर 105. पण आपल्याला सूत्रात N छेदस्थानी 2 लागतो ना, है की नाही? म्हणून मग N ला पण भागावं लागेल, N छेदस्थानी 2 करावे लागतील. बरोबर. मग हे 105 च्या निम्मे जर केले तर 52.5 होतात. 105 च्या निम्मे करा, 2 भागा म्हणजे काय करा, निम्मे करा. ते किती होतील तुमचे? 52.5. ओके, आता ही 52.5 आलेली संख्या आपण संचित वारंवारतेमध्ये शोधायची, कुठंच नाही पाहिजे. तिच्या एवढी किंवा तिच्यापेक्षा मोठी अशी संख्या शोधायची. चला, संचित वारंवारता ही 47 आहे, लहान चालणार नाही. मग आपल्याला 100% 67 घ्यावी लागेल. 67 घेणार, म्हणजेच इथून आपण असा राऊंड मारणार, आणि हा तुम्हाला जो वर्ग मिळाला 50 ते 60, हा तुमचा मध्यक काढण्यासाठी असलेला वर्ग, त्याला मध्यक वर्ग असं का म्हणतात लक्षात घ्या. काही शब्द वेगळा विशेष नाही. तुम्हाला मध्यक काढायचा ना, मग त्याच्यासाठी असलेला जो वर्ग आहे त्याला मध्यक वर्ग असं म्हणणार, आणि तो घेतला मध्यक वर्ग बरोबर 50 ते 60. ओके, चला आता या इकडं 50 ते 60 मध्यक वर्ग मध्ये. आता ही जी किंमत, ही खालची मर्यादा असते, ही वरची मर्यादा असते. ओके, मग L म्हणून आपल्याला 50 ही संख्या घ्यावी लागेल. L बरोबर 50, कारण आपण खालची मर्यादा घेत असतो. आता नंतरच्या पुढच्या किमती घेताना बघा, इथे लक्षात घ्यायला व्यवस्थित करतो मी. इथे ही जी किंमत असते, हा F असतो. हा काय घ्यावा लागतो? F. मग F बरोबर तुमचे 20 घेतले, राईट. हा L घेतला, हा F 20. आता याच्या आधीचा वर्ग हा आहे, या वर्गात यायचं. याच्या शेवटी असलेली जी किंमत असते ती CF असते. या ठिकाणी बारीक CF काढलेला, पाहिजे असेल तर तुमच्या सोयीसाठी तुम्ही इथे CF पण लिहू शकता. म्हणजे ही CF ची किंमत घेतली 47. हे बघा, CF बरोबर 47. ओके, त्याच्यानंतर आता एक शेवटची किंमत राहिली. काय राहिलं आता तुमचा? फक्त H म्हणजे वर्गांतर, 2 वर्गांमधलं असलेलं अंतर. 2 वर्गातलं अंतर बघा, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60. प्रत्येक वर्गामध्ये जर फरक पाहिला तुम्ही तर तुम्हाला 10चा फरक दिसतो. आणि म्हणून या ठिकाणी H बरोबर आपण काय घेतलेलं आहे? 10 घेतलेलं आहे. अतिशय सोपं. ह्या किमती कशा घेतल्यात हे तुमच्या एकदा डोक्यात आलं की बस सूत्र घ्यायचं आणि सूत्रात किमती ठेवायच्या आणि त्याला सोडवायचं. अतिशय सोपा भाग आहे. आणि म्हणून बघा, मग आता मध्यकचं सूत्र लिहिणार. आता हे मध्यकचं सूत्र आपण चौथ्यांदा लिहितोय, है की नाही? आधी शिकवताना एकदा घेतलं, उदाहरण सोडवताना 3दा घेतलं, 3 आणि एकदा 4, आणि आता हे 5व्यांदा लिहितोय. आता तुमचं पाठ झालं असेल. मध्यक बरोबर L अधिक कंसामध्ये N छेदस्थानी 2 वजा CF भागिले F गुणिले H असं सूत्र आहे. पाठ करून टाकायचं अक्षरशः. चला, L म्हणजे काय? तुमचे 50 ते 50 ठेवले, अधिकचं चिन्ह कंसात. N भागिले 2, चला इकडे ते 52.5 ते 52.5 इथे घेतले. हे वजा चिन्ह. CF कुठे आहे? CF 47, तो CF 47 ठेवला.
भागिले बघा भागिले एफ आहे, एफ तुमचा 20 आहे म्हणून 20 घेतला, गुणिले हे गुणाकाराचं चिन्ह एच, एच तुमचा 10 घेतलेला आहे तो 10 ठेवला. किती सिंपल आहे. चला 50 जशीच्या तशी. 52.5 मधून 47 गेले, अगदी थोडी वजाबाकी करणं कसं, 52 मधून 47 गेले 5 आणि वरचे 0.5 म्हणजे 5.5. किती सिंपल आहे. 52 मधून 47 काढले म्हणजे 5 उरतात, ते 5 लिहिले आणि वरचे तुमचे 0.5 आहे म्हणून 5.5 वजाबाकी 20 छेदस्थानी जसेच तसे, हे 10 तुमचे गुणिले जसेच्या तसे. काय झालं बाळांनो, 50 जसेच तसे अधिक. आता काय करूया, भाग द्यायच्या आधी हा जो 10 आहे ना, 10 5.5 ला जर गुणलं तर हे दशांश स्थळ निघून जातं म्हणजे 55 होतील त्या ठिकाणी. किती सिंपल आहे. 5.5 ला 10 जर गुणलं तुम्ही तर त्या ठिकाणी डायरेक्ट 55 होतील, दशांश स्थळ निघून जाईल म्हणजे 55 छेदस्थानी 20. चला आता काय करायचं, हे 50 जशीच्या तशी. 55 ला 20 न भागायचं, 55 ला 20 न भागायचं 2.75 येतं. ही भागाकार करणं दाखवत नाही मी तुम्हाला, करू शकता तुम्ही. 55 भागिले 20 बाजूला जाऊन भागाकार करू शकता नंतर, आणि तो जो भागाकार आला तो 2.75 आला. मग हे 50 अधिक 2.75 म्हणजे हे 50 आणि 2 किती झाले, 52.75 बेरीज. 50 मध्ये 2 मिळवले 52 आणि वरचे 0.75. हा जो मध्यक आला, हा मध्यक उत्पादनाचा मध्यक आहे आणि तो हजारामध्ये आहे, लक्षात घ्या. 52.75 हजार, 52.75 हजार. याला हजारात कसं कन्वर्ट करायचं, मग हे दशांश स्थळ काढून टाकायचं ना. तर 52.75 गुणिले हजारात असल्यामुळे त्याला हजारानं गुणतोय आपण, लक्षात घ्या. म्हणून 52.75 गुणिले 1000 केली, तेवढे शून्य ठेवले तर किती येतं, 52,750 दिवे तयार होतात. किती दिवे तयार होतात, 52,750. लक्षात घ्या, पुन्हा पुन्हा मी हे सांगतोय तुम्हाला, मध्यम तुमचा 52.75 हजार आलेला आहे, हजारात आहे. हे हजार असल्यामुळे लक्षात घ्या, इथं खोडतो मी, तुमच्या लक्षात येणार नाही म्हणून. हे बघा 52.75 हजार म्हणून 52.75 गुणिले हजारानं गुणावं लागेल ना ते. मग हजारानं गुणलं तर 52,750 दिवे चा उत्पादनाचा तो मध्यक आहे, असा त्याचा अर्थ झाला. अतिशय सोपा असा भाग होता. मध्यक वरचे सर्वच्या सर्व उदाहरणं आपण 2 व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला 100% समजलंच असणार आणि मी हे आत्मविश्वासाने सांगतो, एक उदाहरण तुम्हाला परीक्षेला 100% येणार म्हणून येणारच आहे. म्हणून व्यवस्थित अभ्यास करा त्याचा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.